नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहतायत डिजिटल अहिल्यानगर. आज देशभर गुरु नानक यांची जयंती साजरी केली जाते. अहिल्यानगर येथील झेंडे गेट या ठिकाणी गुरु नानक तरुण मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात धार्मिक आणि परंपरेनुसार गुरु नानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शीख धर्मियांचे संस्थापक आणि शिखांचे पहिले गुरु गुरु नानक देवजी यांची जयंती 5 नोव्हेंबर रोजी देशभरात मोठ्या उत्साही आणि धार्मिक वातावरणात साजरी केली जाते. ही जयंती दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. मानवता, सेवा आणि प्रेमाचा संदेश देणारे गुरु नानक देवजी यांनी मानवता आणि मानवतेच्या हितासाठी त्यांनी समानता, मानवता आणि सत्याच्या मूलभूत तत्वांवर आधारित शिकवण देऊन देव एक आहे आणि तो प्रत्येक जीवात असून प्रेम, करुणा आणि सेवा हाच खरा मानव धर्म असल्याची शिकवण देणारे गुरु नानक देवजी यांच्या जयंतीला गुरुपर्व किंवा प्रकाश पर्व असंही म्हटलं जातं. गुरु नानक देवजी यांच्या 556व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगर झेंडे गेट येथील अतिप्राचीन अशा 100 वर्षापूर्वीच्या गुरुद्वारामध्ये मोठ्या भक्तिभावाने सारवान निवास झेंडे गेट येथे गुरु नानक तरुण मंडळाच्या वतीने गुरु नानक देवजी यांनी दिलेल्या शिकवणीनुसार जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शीख बांधवांनी आपल्या गुरुप्रती श्रद्धा समर्पित करत महाआरती करून गुरु साहब ग्रंथ वाचन केले. अतिशय धार्मिक वातावरणात गुरु नानक देवजी यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात लंगर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सर्व धर्मीय भाविकांनी गुरु नानक देवजी यांच्या दर्शनाचा आणि लंगर महाप्रसादाचा लाभ घेतला. तर याप्रसंगी शिवराष्ट्र सेनेचे संस्थापक संतोष नवसुपे, माजी नगरसेवक दीप चव्हाण, भैया कांबळे, ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियन पैलवान अनिल बाने यांनीही हजेरी लावली. त्यांचा गुरु नानक तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महापालिकेचे सर्व स्वच्छता निरीक्षक, मनपा पतसंस्थेचे पदाधिकारी, मनपा कर्मचारी, युनियनचे कर्मचारी व पदाधिकारी यांचाही गुरु नानक तरुण मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ॲडव्होकेट करण सिंग सारवान, प्रताप सौदे, हरिसिंग सारवान, किशोर वाने, राजेश सारवान, राजेश बोहोत, राकेश सारवान, भारत सारवान, सतीश बोहोत, वीरू पंडित, रणजित सिंग सारवान, ॲडव्होकेट कुणाल वाने, मनपा कार्याध्यक्ष अजय सौदे, विकी सारवान, विजय सौदे, अक्षय सारवान आदि उपस्थित होते. आज यहाँ पर हमने गुरु नानक तरुण मंडल की ओर से हमारे यहाँ पे गुरु नानक जयंती हर साल हम साजरा करते हैं. उसी अवसर पर हमने यहाँ पर लंगर का भी प्रबंधन किया है. हम हर साल यहाँ पर पूरी तरह से हम भाइयों सब यहाँ पे परिवार मिलकर हम यहाँ पे लंगर का आयोजन करते हैं और पूरे समाज से हमारे समाज के लोग यहाँ पर आते, लंगर आते, दर्शन लेते. हम गुरु नानक जी की कई सालों से, सदियों से हम यहाँ पे सेवा करते आ रहे हैं और करते रहेंगे. धन्यवाद. हे अतिशय प्राचीन असं हे गुरु नानक यांचं मंदिर आहे. नेमकी या मंदिराची स्थापना कधी झाली? या मंदिराची स्थापना 1933 मध्ये श्रीमान आमचे जे आजोबा होते जुम्मनजी भुवनजी सारवान यांनी केली होती. यहाँ पर हम सभी भाई, सभी सारवान फैमिली, झेंडे गेट की सभी फैमिली, बहुत फैमिली, सौदे फैमिली, वाने फैमिली और सभी हम फैमिली यहाँ पर एक मिलकर गुरु नानक जयंती मनाते हैं. यहाँ का जो गुरुद्वारा है करीब वो 100 साल पुराना है और यहाँ पर रोज़ सुबह और शाम में अरदास की जाती है. अरदास करने के बाद में हम सब वहाँ पे प्रसाद वगैरह बांटते हैं और हम सभी मिलकर गुरु नानक जयंती हर साल मनाते हैं. करीब 1000 से 2000 लोगों का लंगर हम हर साल करते हैं. तो आप सभी को गुरु नानक जयंती की हार्दिक शुभकामना. 1933 साली या गुरुद्वाराची स्थापना झालेली आहे आणि जुम्मन सिंग सारवान यांनी या गुरुद्वाराची स्थापना केली. नित्य नियमाने इथं रोज आरती आणि दरवर्षी गुरुद्वारेत लंगरचा आस्वाद घ्यायला सगळे प्रत्येक भाविक येतात. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी यांची आज 556वी जयंती आहे. त्या गुरु नानक जयंतीलाच आपण या ठिकाणी म्हणजे गुरु परब या संदर्भातले त्यांना संबोधित करतात. त्यांच्या संदर्भातलं त्यांनी दिलेले जे संदेश आहे, सुख, शांती, भाईचारा या सगळ्या गोष्टीच्या संदर्भातलं त्यांनी दिलेलं आहे. आज आमच्याकडं या गुरु नानक तरुण मंडळ झेंडे गेट सारवान परिवार व त्याचप्रमाणे हरिजी सारवान,
त्यांचे संपूर्णचे बंधू जे होते, गोपालजी सारवान, रामसिंगजी सारवान व त्यांच्या अनेक या ठिकाणी जे भक्तगण आहे, इथं अजयजी सौदे, करणजी सारवाने, त्यांच्याबरोबर असलेले या प्रभागातील अनेक वर्षाची परंपरा या झेंडीगेट गुरु नानक तरुण मंडळ हे जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित करून, ज्याला आपण त्याचा भंडारा म्हणतो, त्याप्रमाणे त्यांच्या त्या ठिकाणी त्यांचा लंगर या नावाने त्यांना संबोधित केलेलं असतं. तर अनेक वर्षापासून चालत आलेली झेंडीगेट गुरु नानक तरुण मंडळाची परंपरा आज सुद्धा त्या या निमित्ताने साजरी करतात. मी परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करेल का या सर्वांना सुख, समृद्धी, चांगले विचार आणि त्याबरोबर भाईचारा हे परमेश्वर त्यांना आशीर्वाद देईल, अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी सगळ्यांचे अभिनंदन व सत्कार केल्याबद्दल त्यांचा आभार मानून मी माझे 2 शब्द पूर्ण विराम देतो. तर आमच्या गुरुद्वाराला नक्की भेट द्या.